महाराष्ट्राच्या पंढरपूरमध्ये जनावर बाजार हा भारतातला एक नंबर बाजार भरतो आणि आपल्या वादळवाट 5577 या चॅनलवर दाखवत असताना पंढरपूर वारीचं आणि बाजाराचं आकर्षण ठरलेले आहेत ते पंढरपूरचे भटुंबरेचे महाराष्ट्रात एक प्रसिद्ध मच्छी वाले म्हणून खरं तर प्रत्येक वारीच्या वेळेस त्याच्या जनावरांच्या बाजारात वारीमध्ये आलं म्हणजे काय बघायचं तर आवर्जून लोक सांगतात तात्या कांबळे भटुंबरे यांच्या म्हशी बघायच्या। महाराष्ट्राच्या बहुचर्चित म्हशी क्षेत्रातलं नावाजलेलं नाव म्हणजे तात्या कांबळे। आज यांच्या पंढरपूर आषाढी एकादशीला असणाऱ्या जनावरा बाजारामध्ये मंडपामध्ये आपण आहोत आणि मंडपामध्ये आकर्षण असणारी जे तात्या कांबळ्यांच्या म्हशी बघितली की परत म्हशी बघायची इच्छा होत नाही असं व्यक्तिमत्व आदरणीय तात्या कांबळ्यांच्या सोबत आपण गोट्यावर आहोत आणि एकंदरीत पंढरपुरी आषाढी वारी आणि म्हशीचं नातं आणि जनावरांचा बाजार कार्तिकी वारी मौसुदी वारी अशा एकंदरीत सर्व वारीमध्ये एक व्यक्तिमत्व असतं आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाची चर्चा होते। संबंध महाराष्ट्रामध्ये म्हशीची चर्चा होते असं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय तात्या कांबळे। तात्यासाहेब नमस्कार। आपलं वादळवाट 5577 या महाराष्ट्राच्या टॉपच्या पंढरपुरी म्हशी दाखवतो आणि त्याच आज एक असं व्यक्तिमत्व तुम्ही भेटला की म्हशी सांभाळतो तर तात्या कांबळे सारख्या सांभाळा। आज तात्या कांबळ्यांच्या म्हशीची प्रत्येक व्यक्तीला बघायची उत्सुकता असते आणि तात्या कांबळ्याच्या म्हशीच्या कडाने सगळा मंडप गच असतो हे आपण बघितलं तर आज तुमच्या म्हशीचं वैशिष्ट्य काय सांगसाल आणि कार्तिकी एकादशीचा जनावरांच्या बाजाराचं आकर्षण तुमच्या म्हशी काय सांगसाल आम्हाला? आता बाजारात पूर्ण एवढी म्हैस मोठी कोणाकडेच नाही। बरं 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 तिचं वैशिष्ट्य वासरू एक नंबर होणार। बरं तिला 15 ते 16 लिटर दूध आहे म्हशीला। 15 ते 16 लिटर दोन टायमाचं दूध दोन टायमाचं। तिची पिल्ली एक नंबर नाकाडी वगैरे चांगला आपण आलेबिला ब्रीथिंग चांगला भरतो। बरं आणि जी ती माणसाला अशी आवड अशी बघायसारखी वस्तू मिळते आपल्यापाशी। बरं बरं बघा लोकांना येते आणि तिची वस्तू माझ्यापाशी आहे। गेल्या 2 वर्ष 5 वर्षाखाली पूर्वी सांगितलं होतं 11 लाख म्हैस आहे माझ्या म्हणून म्हैस मी माझ्या आताची आहे। आता परवा मी एक म्हणजे म्हैस आणली पंढरपूरच्या गवल्याची आणली ती बी म्हैस मी 9 लाख रुपये किंमत सांगतो त्या म्हशीची। म्हैस बघा तुम्ही अशी आहे का तात्यासाहेब। आता खरं तर 11 ह्या म्हशीचं 9 लाख किंमत सांगण्यामागचं वैशिष्ट्य काय सांगसाल आम्हाला? तिची हाईट आहे बर उंची आहे बर रूप आहे बर 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 क्वालिटी आहे तिची बर 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 वासराची पिल्लीची क्वालिटी आहे बर 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 त्याच्यामुळे तिचा दर राहतो। हा आणि अशी सगळ्यांनी वस्तू बघून पूर्ण असे बघण्यासारखी वस्तू लोकांना आणलेल्या आहेत बाजारात। बर 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 विक्रीसाठी विकली तर विकली नाही तर नाही विकायसाठी मी विकत नाही असं काय। बर 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 त्यासाठी लोकांना एक चांगली वस्तू आणली बाजारात। बर बर तात्यासाहेब ही म्हैस जी मोठी म्हणताय हिचं काय वैशिष्ट्य सांगसाल आम्हाला? तिची पिल्ली वगैरे चांगली पडते दूध भरपूर आहे हिला। बर एवढी साईज कुणापाशी नाही? कुणापाशी नाही। 9 फूट लांबीला म्हैस आहे। 9 फूट लांबी बर 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 बघा म्हैस दावादी कास असते म्हैस दावादी अशी म्हैस दावा पंढरपूरमध्ये म्हैस कुणाकडे नाही असली। बर बर दावा बर आम्हाला जे आपले 2-4 वर्ष 5 वर्षापूर्वी बहुचर्चित म्हैस जी 11 लाख किंमत सांगितली होती त्या म्हैस आम्हाला जरा दाखवली तर बरं होईल। सांगतो तुम्ही 11 लाख रुपये बर 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 म्हैस माझी लक्ष्मीच आहे पहिल्यापासून। बर 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 आता किती वर्षाचे साधारण वय आहे? अख्खा महाराष्ट्र म्हैस गाजवलेली म्हैस आहे माझी। बर 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 आता वय साधारण किती असेल तात्यासाहेब? आता 10 झाले माझ्यापाशी। बर किती रेड्या दिल्या? 6 रेड्या दिलेत 4 खाली दिलेत। बर म्हणजे चर्चा आहे की वासरू येल्याच बुकिंग होते। बर काय किमतीने विकली ती वासरू तुम्ही आतापर्यंत? पहिल्यावर वाट विकली 11 1,11,000 बर जाधव म्हणून आहे त्यांना 2.5 लाख रुपये पिल्लू विकली मी 8 महिन्याचं। 8 महिन्याचं बर बर एक विकली 351 ला बर सगळे अशी तिचे लाखाच्या वरनच म्हशी दिले। बर 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 म्हणजे तुमची लक्ष्मी आहे ही किती जरी पैसे मोजले तर द्या। बर 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 सगळ्या लोकांना आदर्श बाबा कसे म्हशी सांभाळायचे हिशोबाने आपण म्हशी दावा लोकांना म्हशी कशी असते तर म्हशी काय सांभाळल्या पाहिजे जातीवान म्हणते हा 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 आपण बाजारात आणले। बर 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 म्हशी सगळं दावा बर बर नमस्कार नमस्ते 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 खरं तर आज आपण तात्या कांबळे हे महाराष्ट्रातलं बहुचर्चित नाव त्यांच्या एकंदरीत असणाऱ्या मंडपामध्ये खरं तर प्रत्येकाला या मंडपामध्ये काय सांगचाल तात्या कांबळे आणि तुमचा संबंध सांग तात्या कांबळे या व्यक्तीविषयी काय सांगचाल आम्हाला आणि त्यांच्या म्हशीविषयी सांगा आम्हाला? भगत दादांना मी गेल्या वर्षी 6.5 लाख रुपये एक म्हैस दिली भगत दादांनी नेलेली आपल्याकडनं मंडपातून। बर 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 नाकाडी म्हैस दिली दादांना मी। बर बर एक नंबर म्हैस आहे आता तिचा हलगड एक नंबर दादा पैसे आहे। बर 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 खरं तर 4-5 म्हशी दिले। बर खरं तर 300 म्हैस आहे
सगळे असल्या जातीच्या म्हशी आहेत दादाकडे. बर बर बर. एक बी म्हैस साधी गावडाळ नाही. बर बर बर. एक नंबर मग आपल्या जालन्यामध्ये वस्तू एक नंबर सांभाळेल माणूस एवढाच आहे. म्हणजे माणूस म्हशी जातीवंत नसून मालकी त्याला जातीवंत लागतोय. ती पारखी माणूस, ती धाडशी मोठ्या काळजाची माणसं. खरं तर म्हशी सांभाळणे एड्या गावाळ्याचं काम नाही. आपल्यासारखी जातीवंतच माणसं धाडस करणारी माणसं आहेत म्हणून पंढरपुरी म्हशी महाराष्ट्रात गाजतात. आपल्यासारख्या व्यक्तिमत्वावर पंढरपुरी म्हैस वाढायला लागले आणि नवीन पोरं या व्यवसायात यायला लागलेत. काय सांगचाल तुम्ही थोडक्यात आम्हाला? बर बर बर. खरं तर आम्ही तुमचं खूप वेळा नाव ऐकलं आणि आज तुम्हाला योगायोग भेटण्यास तात्यांच्या गोट्यावर आला आपल्यासारख्या व्यक्तिमत्वामुळं. आणि तात्यांचं काय सांगचाल तात्यांच्या म्हशीबद्दल? 15 रिलेशन टॉपच्या मध्ये स्वरूप असं जेव्हा तिकडे बाजार भरत होता हा मार्केट याला त्यावेळेस आमच्या तात्याचे संबंधित. बर बर. एक नंबर म्हणजे तात्याच्या एक नंबर म्हशी एक नंबर. बर बर बर. तात्यासाहेब धन्यवाद. आपला वेळात वेळ काढून आमच्या वादळवाट 5577 या चॅनलवर मुलाखत दिली त्याबद्दल आभारी आहोत तात्यासाहेब. धन्यवाद.